यानंतर क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहला अप्रत्यक्ष टोला लगावल्याची चर्चा आहे। आपण इथं सुट्ट्या एन्जॉय करायला आलो नाहीये, गावस्कर यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेमध्ये आहे। चौथ्या सामन्यातही जसप्रीत बुमराहला खेळवण्याकडे कल असल्याचं पाहायला मिळतं। इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक दोये शहातेंचे संकेत पाहायला मिळत आहेत। इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या सामन्यामध्ये करुण नायर ऐवजी साई सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता आहे। मालिकेमध्ये आव्हान टिकवण्यासाठी भारताला तिसरा सामना जिंकणं आवश्यक आहे। भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला सरावादरम्यान दुखापत। अजूनही अर्शदीपला कसोटीमध्ये पदार्पणाची प्रतीक्षा। चौथ्या कसोटीसाठी सराव करताना दुखापतग्रस्त। बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशन विरोधात फौजदारी खटला दाखल करण्याचा निर्णय। चेंगराचेंगरी दुर्घटनेचा सरकारचा प्राथमिक चौकशी अहवाल प्रसिद्ध।